शिवनेरीवरून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज पाटस येथे होणार आहे। आज या पाटस येथे होणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेसाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। आपल्यासोबत ताई कशा पद्धतीने शिवस्वराज्य यात्रेला पाठिंबा मिळतो, कशा पद्धतीने लोकांनी शिवस्वराज्य यात्रा हा पहिला टप्पा यावेळेस होतोय। महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे प्रशासन आज काम करते, मग कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, हे एकीकडे शेतकरीचे प्रश्न, सोयाबीन, कपास हे एका बाजूला, आणि त्यानंतर शहरामध्ये महागाई कमी होत नाही आहे, भ्रष्टाचार प्रचंड या राज्यात वाढलेला आहे आणि बेरोजगारीही वाढलेली आहे, क्राईम वाढलेला आहे। म्हणजे तुम्ही बघताय गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने मग उद्धवजींची गाडी असेल, जितेंद्र आव्हाडांची गाडी असेल, त्यानंतर त्या सत्तेत असलेले काय त्यांचं नाव, अजित पवार, मिटकरी, त्या मिटकरींच्या गाडीवर हल्ला झाला। नक्की या राज्यात चाललंय तरी काय, प्रचंड दहशत या राज्यात वाढलेली आहे। ताई, एकंदरीत बीड येथे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर राडा करण्यात आला, त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती नारळ शेण फेकण्यात आले। एकंदरीत महाराष्ट्राला दिशा देणारा महाराष्ट्र कुठेतरी, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र कुठेतरी वेगळ्या स्तरावर चाललंय का, किंवा काय सांगाल? नाही, अर्थातच आहे, अतिशय दुर्दैवी जे झालं ते मी त्याचा जाहीर निषेध करते। ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींना त्याच्यात काय हानी होऊ शकत होती, म्हणजे अतिशय वाईट पद्धतीने काल जो हल्ला झाला। आणि मला एकच गृहमंत्र्यांना विचारायचं आहे की गृहमंत्र्यांना इंटेलिजन्स नव्हता याचा, उद्धवजींना एवढी सिक्युरिटी आहे, मग सिक्युरिटीला किंवा इंटेलिजन्सला माहिती नव्हतं इतके दिवस, मग झालं कसं? याचं कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर, ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। आणि ज्यांनी असे हल्ले उद्धवजींवर केलेत त्याचा मी जाहीर निषेध करते। कुणावरच कोणीच असे हल्ले करू नये, हे महाराष्ट्राच्या, सुसंस्कृत महाराष्ट्राला न पटणार आहे। आणि उद्धवजींना काल लागू शकत होतं, याचा कुठलाही विचार न करता ज्या पद्धतीने उद्धवजींवर हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे, महाराष्ट्राच्या, सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणार आहे। आणि माझा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यायची नाही का? सारखे कुठल्या ना कुठल्या नेत्यावर हल्ले होत आहेत, जितेंद्र आव्हाडांवर झाला, अमोल मिटकरींवर झाला, उद्धवजींवर झाला, रोजच असं काही ना काहीतरी कानावर येत आहे। मग महाराष्ट्राचा इंटेलिजन्स काय करत आहे, गृह मंत्रालय काय करत आहे आणि गृहमंत्री काय करत आहेत? एकंदरीत मराठा समाजाला अनेक दिवसांपासून आरक्षणापासून डावललं जात आहे। आता जरांगे पाटील यांनी ह्या टप्प्यातली शांतता रॅली एकंदरीत काढलेली आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही 113 उमेदवार पाडणार असं देखील सांगितलेलं आहे आणि आमचे देखील उमेदवार अपक्ष म्हणून उभे करणार आहे। कसं पाहता या बाबीकडे? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या, याच्यावर फक्त चर्चा करत राहतं किंवा खोटी आश्वासनं महाराष्ट्र आणि केंद्र सरकार देत राहतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सरकार आहे, का नाही प्रस्ताव आणत ते? मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणासाठी का नाही एक विधेयक आणत? मागच्या आठवड्यात गोव्यासाठी आणलं, आनंद आहे, सगळ्यांचंच भलं व्हावं, ज्यांना ज्यांना आरक्षणाची मागणी आहे चर्चा तर झाली पाहिजे। आणि एवढी मोठी सत्ता त्यांच्याकडे असताना गेले 10 वर्ष धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्रजी आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते, त्याचं काय झालं पुढे? बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीसमोर राडा केला, त्यांनी एकंदरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती आरोप केला। त्यानंतर राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब हे जातीचं राजकारण करत आहेत आणि यामुळेच हे घडत आहे। कसं आहे, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर टीका करत नाही तोपर्यंत हेडलाईन होत नाही, इतना तो बनता आहे यार। त्याच्यामुळे जोपर्यंत ते आदरणीय पवारसाहेबांवर आणि उद्धवजींवर बोलत नाही, कोणीच महाराष्ट्रात जो येतो त्याची हेडलाईन होत नाही। त्याच्यामुळे ते सगळे खोटे नाटे आरोप करत राहतात। आता इलेक्शन आले, अजून आरोप होतील, बघाल तुम्ही। नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे। एकंदरीत त्या जनसन्मान यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय, परंतु दादा असे काल म्हणालेत की आम्ही कुणावर देखील यामध्ये टीका करणार नाही, फक्त आम्ही महिलांसाठी असेल, ज्या सरकारच्या ज्या नवनवीन योजना असेल त्याच पोहोचवणार आहेत, परंतु आमची कुणावरही टीका नसणार आहे। ही जनसन्मान यात्रा येणाऱ्या काळात एक दिशा देणारी महाराष्ट्राला ठरेल। काय कसं पाहता?
नाही पाहत, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याला काय करायचं आणि बोलायचा अधिकार आहे. ह्या होत्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे. आज शिवस्वराज्य यात्रा पाटसमध्ये येत आहे, त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावलेली आहे. आणि काल राज ठाकरे यांनी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं, त्या संदर्भात पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेंवरती जे वक्तव्य करेल त्याची हेडलाईन होते, असं सुप्रिया सुळे यांनी प्रखर मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक काबरे, TV9 मराठी, पाटस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.